अमरावती ज़िले में शासन की ओर से विविध कोविड सेंटर शुरू किए गए हैं। इसके बावजूद आए दिन कोरोना मरीजों की संख्या बढ़ रही है। इसको देखते हुए निजी कोविड सेंटर बनाने का प्रस्ताव डीएचओ द्वारा दिया गया था। जिलाधीश द्वारा भी निजी कोविड सेंटर के लिए हरी झंडी दी गई। शहर के विविध क्षेत्रों से एमडी मेडिसिन डॉक्टरों द्वारा निजी कोविड सेंटर स्थापित किए गए हैं। पहले यह निजी कोविड सेंटर केवल अमरावती के अंदर ही शुरू थे, परंतु अब तहसील प्लेस में भी यह कोविड सेंटर शुरुआत हो चुकी है। इन निजी सेंटरों के अंदर अमरावती ज़िले की सबसे बड़ी तहसील अचलपुर के अंदर डॉक्टर अरविंद भामकर के कोविड सेंटर में मरीज़ों के लिए उत्कृष्ट सुविधा है। यहाँ पर आने वाले मरीज़ों को सभी सेवाएं उपलब्ध कराई जा रही है। ऑक्सीजन बेड से लेकर यहाँ पर रेमडेसिविर के इंजेक्शन से लेकर वेंटिलेटर से लेकर सभी सुविधा मुहैया कराई जा रही है। करीब 65 बेड्स का यह कोविड सेंटर है, जहाँ पर अभी भी बेड बढ़ाने की आवश्यकता है। अभी 15 से 20 बेड बढ़ाने का प्रस्ताव भी डॉक्टर भामकर कोविड सेंटर द्वारा दिया गया है। डॉक्टर अरविंद भामकर कोविड सेंटर परतवाड्यामध्ये मागील 3 महिन्यापासून इथे सेवा देत आहे। इथे एक उत्कृष्ट सेवा डॉक्टर भामकर कोविड सेंटरमध्ये मिळत आहे। एकूण 65 बेड इथे आहेत, ज्यामध्ये 13 बेड ऑक्सिजनचे आहेत। व्हेंटिलेटरची सुद्धा सुविधा आहे। आत्तापर्यंत 800 ते 900 पेशंट इथून कोरोना पेशंट बरे होऊन गेलेले आहेत। विशेष म्हणजे परतवाडा अचलपूर तालुक्यामध्ये एकही प्रायव्हेट कोविड सेंटर होतं नाही। यासाठी जेव्हा पैसा खर्च होतो तेव्हा मोबदलासुद्धा त्याचा हवा असतो, परंतु या प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा भामकर कोविड सेंटर यांनी परतवाडा अचलपूर तालुकावासियांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत। उत्कृष्ट सेवा इथे अशी मिळत आहे की परतवाड्याचे जितके पेशंट आहेत त्यांनी इथे जेव्हा उपचार घेतला तर 5 ते 6 दिवसामध्ये कोरोना पेशंट बरे झाले। कित्येक असे पेशंट आहे की ज्यांची परिस्थिती खराब असताना त्यांनासुद्धा इथे कमी डिस्काउंटमध्ये त्यांना उपचार करण्यात आला आणि त्यांना चांगल्या इथं सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। परतवाडामध्ये IMAच्या माध्यमातून जर असे कोविड सेंटर उघडल्या गेले तर निश्चितच परतवाडा कोरोनामुक्त लवकरच होणार आणि अचलपूर तालुक्याच्या जनतेला कोरोनाचा उपचार घेण्यासाठी मदत होईल। आपल्यासोबत इथचे प्रबंधक आहेत विजयकुमार पोटे, त्यांच्यासोबत जाणून घेऊया भामकर कोविड हॉस्पिटलमध्ये सुविधा कशा काय मिळत आहे आणि पेशंट कसे बरे होऊन जातात। आम्ही फेब्रुवारी 28ला हे कोविड सेंटर चालू केलं आणि त्यानंतर जे पेशंट आमच्याकडे यायला लागले आणि पेशंटची आल्यानंतर भूमिका ही असते की आपल्याला ताबडतोब इथे आपलं ट्रीटमेंट सुरू व्हायला पाहिजे। त्या पद्धतीने जी कोविडची ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट आम्ही चालू करतो आणि या सर्व गोष्टींची माहिती आम्ही पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकाला देत असतो। आजपर्यंत आमच्याकडे जे 700-800 पेशंट चांगले होऊन गेले, चांगल्या पद्धतीचे ट्रीटमेंट घेऊन गेले आणि आजही आमच्याकडे 13 बेड ऑक्सिजनचे आहेत, 6 बेड आमच्याकडे बायपॅकचे आहेत आणि एक बेड वेंटीचा आहे। असे टोटल आमच्याकडे 65 बेड्स अवेलेबल आहे आणि 10 ते 12 बेडची आम्ही आणखी परमिशनसाठी अर्ज केलेला आहे आणि याच पद्धतीने अविरत सेवा आम्ही इथे देतो आहे। आमच्याकडे जवळपास 32 ते 40 स्टाफ आहे आणि तो स्टाफसुद्धा मन लावून इथे काम केलं जातो आणि आम्ही पेशंटचं समाधान हेच आमचं समाधान आणि पेशंट बरा होऊन कसा जाईल, आनंदी कसा जाईल याचाच आम्ही पूर्ण प्रयत्न करतो। आणि इथले जे आमचे 4 डॉक्टर आहेत, डॉक्टर अरविंद भामकर, आशिष भन्साली, त्यानंतर चिमोटे, मंगेश भगत, हे सगळे डॉक्टर लोक दिवस रात मेहनत करून पेशंटला चांगल्यात चांगला उपचार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ही अशीच अभिनेत सेवा आम्ही चालू ठेवू आणि देव आम्हाला अशीच इच्छाशक्ती देऊन आमच्या पाठीशी उभा राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आपल्यासोबत इथचे प्रबंधक विजय पोटे होते। त्यांनी सांगितलं की आम्हाला ही अविरत सेवा चालू करायची आणि ही अविरत सेवा लोकांपर्यंत मिळत आहे। ग्रामीण क्षेत्रातून सुद्धा इथे जास्तीत जास्त पेशंट जे आहे ॲडमिट होत आहे। कोरोना पॉझिटिव्ह असल्यानंतर पेशंट जे आहे ते 5 ते 7 दिवसात बरे होतात। जे जास्त गंभीर पेशंट असतात ते 13 ते 14 दिवसात बरे होतात, परंतु आतापर्यंत 15 ते 20पर्यंत ज्या पेशंटचा स्कोर आहे त्या पेशंटला सुद्धा बरं करण्याचं काम डॉक्टर भामकर कोविड सेंटरद्वारे केलं गेलेलं आहे। परतवाड्यामध्ये असे प्रायव्हेट कोविड सेंटर अजून वाढवण्याची शक्यता वाढविले पाहिजे, या प्रकारचा प्रस्तावसुद्धा प्रशासनाकडे मांडलेला आहे आणि परतवाडा येथे भामकर कोविड सेंटरमध्ये 10-15 बेड अजून वाढवण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला है। डॉक्टर भामकर कोविड सेंटर में सेवा देने वाले डॉक्टरों में डॉक्टर अरविंद भामकर,
शहर के सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉक्टर आशीष भंसाली, साथ ही डॉक्टर चिमोटे, डॉक्टर भगत, इनके माध्यम से करीब 40 लोगों की टीम सेवा दे रही है। अविरत सेवा देने वाले यह सभी पूरी टीम आने वाले मरीज़ों को ठीक करने का काम कर रहे हैं। कुछ मरीज़ों का जहाँ तक के जिनका सिटी स्कैन का स्कोर 14 से 15 तक के है, वे मरीज़ जल्दी ठीक होके जाते हैं, परंतु यहाँ पर 20 तक जिनका स्कोर था, ऐसे मरीज़ भी ठीक होकर गए हैं। परतवाड़ा के शहर में एकमात्र परतवाड़ा अचलपुर, साथ ही मध्य प्रदेश सीमा मार्ग जहाँ से मरीज़ आ रहे हैं, यहाँ पर एकमात्र कोविड सेंटर के रूप में डॉक्टर भामकर के कोविड हॉस्पिटल में सेवाएं मिल रही हैं और उत्कृष्ट सेवा यहाँ पर प्रदान हो रही है। अचलपूर तालुक्यामध्ये पहिलं एक कोविड सेंटर, ज्यामध्ये सर्व सुविधायुक्त, अत्याधुनिक सुविधायुक्त कोविड सेंटर आपण सुरू केलं आहे. कोण कोण आपल्यासोबत आहे आणि कशी ही कल्पना आपल्यामध्ये आली? माझ्यासोबत इथले मी डॉक्टर आशीष भंसाली, डॉक्टर हेमंत चिमोटे, डॉक्टर मंगेश भगत हे 3 ॲक्टिव्हली काम करतात आणि मी त्यांना माझं हॉस्पिटल हे पूर्ण ज्या काही सोयी उपलब्ध असायला पाहिजे त्या सोयीशी त्यांना ते सबमिट केलं आणि मला याचा फार आनंद आहे की तिन्ही लोक पेशंटची खूप चांगली काळजी घेतात आणि पेशंटला बरं होण्याचा प्रयत्न करतात. ही जी कल्पना आहे ॲक्च्युली सप्टेंबर महिन्यामध्येच आम्ही कल्पना होतो पण लगेच सप्टेंबर महिन्यामध्ये कोविडचं प्रमाण खूप कमी झालं आणि नंतर आता पुन्हा जेव्हा सेकंड वेव्ह आली त्यावेळेस डॉक्टर हेमंत चिमोटे, डॉक्टर मंगेश भगत आणि डॉक्टर भंसाली साहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्या गावामध्ये एकही असं प्रायव्हेट सेंटर अजून सुरू झालेलं नाही आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एखादी जागा भाड्याने घेऊन ती चालू करणं त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. आपलं हॉस्पिटलचं सेटअप आहे तर तुम्ही तुमचं इंडोर OPD बंद करा. ॲटलिस्ट इंडोर बंद करून जर हे आपण हॉस्पिटल जर चालू केलं तर गावासाठी एक चांगली सुविधा निर्माण होऊ शकते आणि पेशंटला त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यामध्ये बरीचशी मदत होऊ शकेल. कारण त्यावेळेस त्या काळामध्ये पेशंटचं प्रमाण इतकं वाढलं होतं की पेशंटला इथून फक्त जायचं, भरती व्हायचं आणि बाकी त्रास, तर ते त्यांना त्यांच्या संवेदना जागी झाल्या आणि त्यांनी मला सांगितलं की आपण असं करूया आणि त्याला परमिशन दिली आणि लगेच मग आम्ही एच.डी.ओ. साहेबांशी चर्चा केली आणि एच.डी.ओ. साहेबांनी आमच्या या कल्पनेचं स्वागत केलं. पण त्यांनी हे सांगितलं की तुमचं हॉस्पिटल जे आहे हे ग्रामपंचायतमध्ये असल्यामुळे हे परमिशन जी आहे ती आपल्याला हेल्थ डिपार्टमेंटकडनं घ्यावी लागेल आणि मग आम्ही त्या डिपार्टमेंटला ॲप्लिकेशन केलं आणि कलेक्टर साहेबांची मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही हॉस्पिटल चालू केलं. साहेब, अशा स्थितीमध्ये जेव्हा रेमडेसिवीर इंजेक्शन हे भेटत नाही आहे, म्हणजे त्याची काळाबाजारीसुद्धा सुरू आहे आणि ऑक्सिजनची सुद्धा म्हणजे भेटत नाही, त्याचासुद्धा म्हणजे पुरवठा होत नव्हता, या स्थितीमध्ये आपल्याला काय अनुभव आला? ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या हॉस्पिटलला कधीच कमी पडला नाही आणि त्यासाठी मी त्यांना जे डायरेक्टर ब्रदर्स आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी रात्री बेरात्री जेव्हा ऑक्सिजनची आवश्यकता पडली हॉस्पिटल ऑक्सिजनची कुठलीही कमतरता पडू गेली. राहिला प्रश्न रेमडेसिवीरचा, तर रेमडेसिवीरचा प्रश्न हा आपला लोकल नसून हा पूर्ण बहुधा आपल्या राज्याचाच प्रश्न होता आणि रेमडेसिवीर आधी काउंटर्सला अवेलेबल होते पण त्यानंतर गव्हर्नमेंटला काही लक्षात आल्यानंतर गव्हर्नमेंटने सजेशन दिलं किंवा असं रुलिंग दिलं की तुम्ही तुमच्या हॉस्पिटलला असलेले जेवढे पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत तर त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट 15 दिवशी मेडिकल कॉलेजला पाठवायचं आणि तिथून रेमडेसिवीर सँक्शन करून घ्यायचं आणि ज्या पेशंटला आवश्यकता आहे देणं अत्यंत आवश्यक आहे त्या पेशंटला रेमडेसिवीर द्यायचं. आपल्याला वाटते सर की ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे दुसरी तिसरी लाट येत आहे आणि पेशंट आत्ता वाढत आहे, आता पेशंटची संख्या शहरापेक्षा ग्रामीण क्षेत्रात वाढत आहे, काय कारण असणार याची? नक्की नाही सांगता येणार, परंतु मधल्या काळामध्ये बहुधा जे ग्रामपंचायतमध्ये इलेक्शन्स वगैरे बदल झाले तर त्याच्यामुळे लोकांचा एक दुसऱ्याशी संपर्क वाढला असावा आणि त्यातून मग हा इन्फेक्शनचं प्रमाण वाढलं असावं असं वाटतं. एकूणच येणाऱ्या काळामध्ये काही नवीन जे पेशंट आपल्या इथे मागे 23 पेशंट निघाले होते, वेगळा व्हायरस कोरोनाच्याच माध्यमातून आलेला होता, असे काहीतरी पेशंटसुद्धा आढळले का मग आपल्या OPDला? आपल्या इथे आपण त्यांचं निदान करून नाही शकत कारण त्याचं निदान जे आहे व्हायरसचं म्युटेशन होऊन नवा व्हायरस येतोय का त्याच्यासाठी त्यांना नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटला त्याचं निदान होऊ शकेल.
साहेब जितके पेशंट जसं आपल्या इथे आतापर्यंत एक आकडा काय आहे इतके पेशंट आपल्याकडून ठीक होऊन गेले जवळजवळ 450 पेशंट बहुधा इथून ठीक झाले असं वाटतं. आणि अंदाजे साहेब हे जे पेशंट ठीक होतात यांना कोरोनाचा आफ्टर कोरोना किती दिवस रुटीनमध्ये यायला यांना लागतो? ज्याची इम्युनिटी चांगली होती, जे फिजिकली फिट होते, ज्यांना बाकी सोबतचे आणखी काही आजार नाही आहे, तर ते पेशंट एखाद्या महिन्यामध्ये आपल्या रुटीन कामामध्ये येऊ शकतात. परंतु ज्या लोकांना आधी शारीरिक विकनेस आहे, ज्यांची इम्युनिटी कमी असेल, ज्यांना सोबत आणखी काही आजार असेल, तर त्या आजारामुळं त्यांच्या शरीरामध्ये जो विकनेस आलेला असतो, त्यामुळे अशा लोकांना बरं व्हायसाठी किंवा नॉर्मल ॲक्टिव्हिटीमध्ये यासाठी 2-2, 3-3 महिनेसुद्धा लागू शकतात. आणि अशा पेशंटमध्ये मग थोडी थंडी वाजणं, हातपाय दुखणं किंवा विकनेस ह्या गोष्टी जाणवतात. त्याच्यामध्ये 2 आता कोरोनाचे वेगळे वेगळे वॅक्सिनेशन आलेले होते. पहिले कोवॅक्सिन आलं, त्याच्यानंतर कोविडशिल्ड आलं. यामध्ये काही संभ्रम आहे लोकांना, यामध्ये काही असा दोघांमध्ये काही असं अंतर आहे का? कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन दोन्ही वॅक्सिन जे आहे त्या कोरोनापासून प्रोटेक्शनसाठीच आहे. फक्त त्यात आपल्याला निकषान हे पाळावं लागेल की ज्याने कोविशिल्ड घेतलं त्याने कोविशिल्ड घ्यावं, कोवॅक्सिन घेतलं त्याने कोवॅक्सिन घ्यावं. आफ्टर वॅक्सिन कोरोना होण्याचा खतरा किती आहे? पर्सेंटेज नाही सांगता येणार ॲक्च्युली, पण होतं. आणि कोरोना जर ज्या व्यक्तीला झालेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होण्याची शक्यता किती माझं दिवसानंतर? स्वतःचंच एक्झाम्पल आहे. मी स्वतःच दुसऱ्याला सफर झालो आहे. मला सप्टेंबरमध्ये कोरोना झाला होता आणि पुन्हा मार्चमध्ये कोरोना झाला होता. इम्युनिटी सध्या सहसा जी आहे ते 2-2.5 महिन्यापर्यंत शरीरामध्ये अँटीबॉडीज ज्या तयार झालेल्या असतात पहिल्या इन्फेक्शननंतर, त्या 2-3 महिन्यानंतर हळू कमी व्हायला लागतात. आणि मग जसे जसे अँटीबॉडीज कमी होईल तर त्या पेशंटला पुन्हा केव्हाही कोरोना होऊ शकतो. आज एक असं उत्कृष्ट कोविड सेंटर परतवाड्यामध्ये उघडलेलं आहे आणि आपल्याला वाटते का या प्रकारचे कोविड सेंटर अजून शहरात वाढण्याची गरज आहे? निश्चितच. आणि यामध्ये आपण पूर्ण जी आपली टीम आहे यामध्ये श्रेय कोणाला देणार? हे सर्व मॅनेजमेंट जे चाललेलं आहे यामध्ये काम करणारे लोक किंवा इथे जे लोक आपल्यासोबत जोडलेले आहे याबद्दल आपल्या काय? ते तिन्ही लोक एक्सपर्ट आहेत. तिन्ही लोकांची खूप मेहनत आहे. मेनली त्यांचंच मॅनेजमेंट आहे पूर्ण. मी फक्त त्यांच्या सपोर्टिंगमध्ये असतो आणि जे काही डिसिजन आणखीन घ्यायचे असेल तर आम्ही सोबत मिळून डिसाईड करतो. काही पॉलिसी ठरवायचं असेल, कोणाला कन्सेशन द्यायचं असेल तर एकमेकाला सांगून आम्ही कन्सेशन भेटला देऊ. शेवटचा प्रश्न, आपण नागरिकांना काय अपील करणार, काय आवाहन करणार? आज कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मेन तर तेच जे त्रिसूत्री आहे की मास्क लावणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग, हे सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र आहे या कोविडसोबत लढण्यासाठी. आणि अर्थातच प्रत्येकाने न्यूट्रिशन चांगलं सांभाळावं आणि बाकी जे आजार असतील जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, त्याची औषधं नीट घ्यावी आणि या दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवाव्या. लहान बाळांना जे 10-15 वर्षाच्या अगोदरचे त्यांना सुद्धा होण्याची जास्त शक्यता आहे. तिसऱ्या लाटेमध्ये असं सांगतायत की लहान मुलांना व्हायचे चान्सेस असतात. यहाँ पर कई मरीज जो है ठीक होकर जा रहे हैं. अब तक के आंकड़ा देखा गया है कि करीब 800 से 900 मरीजों को यहाँ पर उपचार मिला है जो पूरी तरह ठीक होकर घर पर गए हैं. DHO रानमले इनसे बातचीत के दौरान उन्होंने बताया कि अचलपुर सहित वरुड़ में भी ये सेंटर चालू है. इसी प्रकार चांदरो बाज़ार में भी ये सेंटर शुरू किया गया है. धारनी में डॉक्टर सातव, इनके माध्यम से भी ये सेंटर शुरू किया जाएगा और बहुत ही अच्छी सुविधाएं डॉक्टर भामकर के अस्पताल में मरीजों को मिल रही है. निश्चित रूप से IMA द्वारा ऐसे स्थापित करने वाले जो कोविड सेंटर हैं यह स्थापित किए जाना चाहिए जिसके माध्यम से मरीजों को कोरोना के मरीज़ अच्छे होकर जाए, उनको अच्छी सेवाएँ मिल पाए. डॉक्टर भामकर कोविड सेंटर इथे उत्कृष्ट अशी सेवा देण्यात येत आहे. एकूणच या पॅनलमध्ये किती डॉक्टर्स आहे आणि कशा प्रकारे सेवा प्रदान करणार? आमच्या इथे डॉक्टर भामकर कोविड हॉस्पिटल आम्ही चालू केलं आहे. इथे आम्ही 4 डॉक्टर आहेत. त्याच्यामध्ये आमचे सिनियर डॉक्टर अरविंद भामकर साहेब, डॉक्टर आशिष भन्साली साहेब, डॉक्टर मंगेश भगत साहेब आणि मी, असे 4 आम्ही MD मेडिसिन आणि आमचे काही RMO डॉक्टर्स, ते असे म्हणून आम्ही एक 60 बेडचं कोविड सेंटर परतवाडा इथे चालवतो आहे. एकूणच साहेब ज्या प्रकारे पेशंटची संख्या वाढत आहे दिवसेंदिवस, यामध्ये असं वाटते का की अजून बेड वाढवण्याची शक्यता आहे? नाही, सध्या कंडिशनला तर बेड वाढवायची गरज आहे. कारण आपल्याकडे आता इनिशियल फेजमध्ये अर्बनचे पेशंट खूप जास्त होते. आता हा आजार खेड्यापाड्यामध्ये खूप पसरतो आहे. त्यामुळे बेड वाढवण्याची सध्या तरी गरज आहे असं वाटतं. आपल्याकडे साहेब रोज OPDमध्ये जे पेशंट आहे त्यामध्ये सुद्धा कोरोनाचे पेशंट जास्त निघतात. हो, सध्या आता माझ्या पर्सनल OPDमध्ये मी बघतो तर डेली 50 to 60 माझी OPD आहे. त्याच्यापैकी जवळपास समजा 50 पेशंटच्या OPDमध्ये 45 पेशंट मी कोविडच बघतो. डॉक्टर भामकर कोविड सेंटरमध्ये कोणत्या सुविधा पेशंटसाठी उपलब्ध करण्यात आल्या? आमच्या भामकर कोविड
पेशंट्सना ऑक्सिजन बेड आहे, व्हेंटिलेटर बेड आहे आणि जनरल बेड, बाकी सगळं सुविधा आहे. या सेंटरवर ज्या प्रकारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लोक त्याला म्हणजे सर्दी खोकला ताप आल्यावर गांभीर्याने नाही घेत, यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, आता लोकांनी याला गांभीर्याने घेण्याची खूप गरज आहे. सध्या तरी जर कोणालाही सर्दी खोकला ताप वाटला तर त्यांनी पहिले अजून करायला पाहिजे की हे कोविडच आहे आणि लवकर निदान आणि लवकर ट्रीटमेंट हा त्याचा एक इलाज आहे. एकूणच साहेब, या प्रकारचं जे उपक्रम आपण सुरू केलेलं म्हणजे परतवाड्यात लोकांकडे पैसा आहे, पण पैसा असल्यानंतर त्यांना सुविधा नाही भेटत नाही. कोणालाही वाटते की माझी फॅमिलीला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकतो, परंतु त्या सुविधा उपलब्ध नाही. आपण केलं इथं अजून या प्रकारचे सेंटर अजून उघडण्याची आवश्यकता आहे. हो, बिलकुल. आम्ही रोजच बघतोय, आमच्याकडे 60 बेडची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, तरी आमच्याकडे डेली 10 आजू-बाजू के जो ग्रामीण स्थल हैं, मध्य प्रदेश जो लगा है हमसे, यहाँ के पेशेंट्स को हम लोग सेवा दे सकें. तो हालात की ज़रूरत समझते हुए हम लोगों ने ये कंसेप्ट लाया है कि प्राइवेट कोविड हॉस्पिटल चालू करें जिसमें हर तरीके की सुविधा हम लोग दे सकें, राइट फ्रॉम स्पेशल रूम से लेकर ICCU, ऑक्सीजन बेड्स, वेंटिलेटर्स, जितना भी मॉडर्नाइज ट्रीटमेंट हो सकता है विद अ वेल इक्विप्ड लेबॉर्ट्री, वेल इक्विप्ड रेडियोलॉजी लैब, ये सब. तो इस तरीके से हमने कल्पना लाई और फरवरी, बाय द एंड ऑफ फरवरी हम लोगों ने ये प्रकल्प स्टार्ट किया. आज 70-80 दिन हो गए इस प्रकल्प को स्टार्ट करके. यकीन मानिए कि इतना सेटिस्फैक्शन है अपने एरिया को सर्व करते वक्त इस महामारी में, क्योंकि हमने जितना सोचा नहीं था उससे ज़्यादा पब्लिक यहाँ पे रिटेन हो रहा है. और एक अराउंड हमने इन दिनों में 800 मरीजों का ट्रीटमेंट किया. हर समाज, हर जाति के लोग हमारे पास ट्रीटमेंट को आए. उच्च वर्ग से लेकर सभी वर्ग के लोगों ने ट्रीटमेंट पसंद की, फैसिलिटी पसंद की और उनका मोटिवेशन हमको और ड्राइव देते गया कि हमने और सुविधा बढ़ाकर इस प्रकल्प को आगे ले जाना. शुरुआत में हमने 40 बेड से स्टार्ट किया, फिर 65 बेड किया और हमने परमिशन 80 बेड्स की ली है. इस तरीके से हम कोशिश करें कि ज़्यादा से ज़्यादा तादाद में लोगों की ज़रूरतों को पूरा करें ताकि इस एरिया के मैक्सिमम पेशेंट्स यहीं पे रिटेन हो जाए और उनको एक अपने एरिया के आसपास रहते हैं तो एक कॉन्फिडेंस अलग रहता है ट्रीटमेंट करने का. एक ऑक्सीजन की कमी और रेमडेसिविर इंजेक्शन भी मिल नहीं रहे जिसकी कालाबाजारी शुरू थी. ऐसी स्थिति में ये सब आपको आपूर्ति कैसी हो पा रही है? बहुत डिफ़िकल्ट था ये दौर जब रेमडेसिविर का अवेलेबिलिटी का प्रॉब्लम था. लेकिन मैं थैंक्स बोलूँगा हमारे गाँव के एडमिनिस्ट्रेशन, कलेक्टर ऑफिस, जिन्होंने एक डिस्ट्रिक्ट लेवल पे इतना अच्छा ज़रूरतों को समझा, सभी लोगों की ज़रूरतों को समझा और कोशिश करी कि इक्वल डिस्ट्रीब्यूशन से भी हॉस्पिटल्स में डिपेंडिंग ऑन नीड मेडिसिन का, ऑक्सीजन का. रेमडेसिविर के लिए कलेक्टर साहब ने जो टीम की थी, हमें प्रॉपरली जितना डिमांड था उतना सप्लाई हुआ, कभी हमें कोई प्रॉब्लम नहीं. और मैं तहे दिल से शुक्रिया करना चाहूँगा कलेक्टर ऑफिस, एडमिनिस्ट्रेशन, DHO ऑफिस का, जिन्होंने पहली बात ही हमारे एरिया के लोगों को सर्व करने के लिए हमको अच्छी से अच्छी मदद की. ऑक्सीजन के लिए तो मैं एक स्पेशल नाम लेना चाहूँगा मिस्टर मुकुंद नरे जी, जो सती इंजीनियरिंग के डायरेक्टर हैं, जिन्होंने ऑक्सीजन सप्लाई इन सभी दिनों में हमको इतना अच्छी से दिया है कि कभी इसकी आपूर्ति खंडित नहीं. रात के 2 बजे मुकुंद भैया को फ़ोन करे, सिलेंडर्स भेज देते. सुबह के 5 बजे सिलेंडर्स भेज देते. एट ए टाइम 40-40, 50-50 सिलेंडर्स, जम्बो सिलेंडर्स का रिक्वायरमेंट था. कहीं से भी कैसा भी करके उन्होंने कोशिश की अरेंज करने की. न सिर्फ उन्होंने हमारे टीम के साथ जुड़ के काम किया, हमें हमेशा गाइड भी किया कि ऑक्सीजन कैसा बचाया जा सकता है, कहीं लीकिंग का प्रॉब्लम रहा तो उनको अवेयर किया. वो तो हमारी टीम के हृदय से ही ऐसा समझूंगा, क्योंकि इतनी सी सिटी में इतनी बड़ी आपूर्ति करना, क्योंकि विदाउट ऑक्सीजन हम लोग कुछ भी नहीं कर सकते. अपने कोविड सेंटर में अब तक के जो CT स्कैन का जो स्कोर रहता है 25 और अबव कितना रहता है, उसमें से कितने % तक ठीक होकर मरीज जा चुके हैं? काफ़ी. अभी तो देखिए बीच का दौर तो ऐसा था कि 15-18 के ऊपर ही स्कोर वाले पेशेंट आते थे. 4-5 पेशेंट्स का तो स्कोर 20 के ऊपर था. एक जी थी, उसका स्कोर 23 था. फॉर्चुनेटली वो अच्छा परफॉर्म करके गई, अच्छा बच के गई हैं और काफ़ी सेटिस्फैक्शन मिलता है जब ऐसे सीरियस पेशेंट्स को हम लोग ट्रीट कर पाते हैं छोटे से तालुका प्लेस पर. और ये सब टीम वर्क है. हमारे बैकबोन डॉक्टर भामकर सर,
कि उन्होंने इतना बड़ा एक अपना हॉस्पिटल डेडिकेट किया हम लोगों को कोरोना के लिए। बहुत बड़ा दिल लगता है इसके लिए, क्योंकि उन्होंने अपना एक चलता हुआ जो नॉन कोविड सेंटर था उसको टोटली कन्वर्ट किया और हम पे भरोसा दिलाया भाई ठीक है, ये पूरी बिल्डिंग आप लोग रखिए और अच्छे से अच्छे तरीके से काम करो। रियल बैकबोन फॉर आवर सेंटर। इसके अलावा मेरे साथ में डॉक्टर हेमंत मोटे, डॉक्टर मंगेश भगत, हम एक परिवार के जैसा वहाँ काम कर रहे हैं। नर्सिंग स्टाफ, पैरामेडिकल स्टाफ, लेबोरेटरी पीपल, रेडियोलॉजी वाले, तो एक एंथुजियाज्म रहता है जब आप टीम वर्क करके काम करते हो। टीम वर्क में अपनी अपनी जवाबदारियाँ शेयर हो जाती है, तो एक सर्विसेज देने का जो जिम्मेदारी देता हूँ, जब शेयर होता है तो सर्विसेज ज़्यादा अच्छी दे पाते हैं। शुरुआती दौर से अब तक, अब जो 3 महीने का जो कार्यकाल बीत चुका है, कई सारे मरीज भी अपने आप से ठीक होते जा रहे हैं, ये अनुभव कैसा रहा आपका? बहुत अच्छा। मेरे ख्याल से ये अनुभव आपको ज़्यादा मरीज के रिलेटिव शेयर करेंगे, बट वी आर सेटिस्फाइड व्हाट वी आर लर्न इन लास्ट 1 ईयर अबाउट कोविड, दैट वी हैव अप्लाइड इन आवर पेशेंट। अगर पेशेंट अच्छा होकर जाता है और उसके चेहरे की खुशी या रिलेटिव्स की खुशी हमको दिखती है, तो एक बहुत बड़ा सेटिस्फैक्शन मिलता है। एक 800 मरीज के आसपास में हमारा मॉर्टेलिटी इंडेक्स, जो एक स्टेट और नेशनल इंडेक्स मॉर्टेलिटी इंडेक्स को मैच करता है, 1.5-2%। तो बहुत ही गंभीर अवस्था में थे, जिनमें तरह तरह की कोशिश कर कर हम लोग वो पेशेंट्स को बचा लेते हैं। इसके अलावा हमने जो भी आधुनिक वे है, लाइक प्लाज्मा थेरेपी, यूजिंग मोनोक्लोनल एंटीबॉडीज, वेंटिलेटिंग पेशेंट, प्रॉपर नर्सिंग, प्रॉपर प्रूनिंग ऑफ पेशेंट ड्यूरिंग कोविड स्टेट, ये सब एक इक्वली मैच जो हायर सेंटर पे होता है करने का कोशिश किया। काफ़ी बड़ा टीम वर्क लगता है, सबको मोटिवेट कर करके ये सब चीज़ें करवानी पड़ती है। एक स्टेट आता है जब बहुत ही स्टाफ भी थक जाता है। वो स्टेट सच में कुछ समय पहले तो बहुत ज़्यादा आ गया था, अभी भी हम लोग उनको मोटिवेट करते हैं कि हमको करना है और किसी भी तरीके से अपने एरिया को सुरक्षित करवा के रखना है। सर, कोविशील्ड और कोवैक्सीन अभी जो अलग अलग ये आए हैं वैक्सीनेशन, इसमें क्या डिफरेंस है और ये लेने के बाद कोरोना होने का खतरा कितने % कम हो जाता है? कोविड ये बहुत अनलर्न साइंस है कि ये वैक्सीन लेने के बाद खतरा कितना फैलेगा ये मालूम नहीं, देने से कोई नुकसान नहीं है। कोवैक्सीन एक फील्ड वैक्सीन है और कोविशील्ड लाइव एटेन्यूएटेड वैक्सीन है। सबके अपने अपने इंडिकेशंस होते हैं। तो नॉर्मल इंडिविजुअल्स में कोविशील्ड वैक्सीन देनी चाहिए। इसके फ़ायदे होने वाले हैं, किस हद तक कितने हद तक फ़ायदे होंगे ये वक्त बताएगा, लेकिन जो भी ICMR गाइडलाइंस है उस हिसाब से हम लोगों ने ये डोजेस लगा लेने चाहिए। ज़्यादा से ज़्यादा लोगों को मोटिवेट करना चाहिए। मिसकंसेप्ट जो है कि भाई वैक्सीन लगाने के बाद बुखार आता, फलाना होता, माइल्ड चीज़ें रहती है। इसके बाद में जो एडवांटेज आपको मिलेंगे ये काफ़ी अच्छे एडवांटेजेस रहने वाले हैं। एक देखते हैं कि एक वैक्सीन आपको डेथ से बचाता है, और अगर आप सेकंड डोज लगाते हो तो आपको सीरियस इलनेस या हॉस्पिटलाइज होने से बचाता है। तो वेरी क्लियर कि आपको अगर वैक्सीनेटेड हो आप, तो आपको सीवियर डिजीज नहीं होगा, ये मान के चलिए। तो एवरीबडी शुड गेट वैक्सीनेटेड। बच्चों में कितना खतरा है कोरोना होने का और उनके ठीक होने का प्रमाण? बच्चों का देखिए, अभी तक जिस प्रमाण में एडल्ट पेशेंट्स निकले उस प्रमाण में बच्चों का हुआ भी है तो मालूम नहीं पड़ा, सेल्फ लिमिटिंग रहा है। तो बच्चों का इम्यूनिटी बहुत अच्छा रहता है। आई थिंक छोटे बच्चे इजीली इस बीमारी से बाहर निकल जाएंगे, एंड आई होप, जस्ट प्रे टू गॉड कि ऐसे ही हो। इम्यूनिटी अच्छी रहती है और रिपीटेड इन्फेक्शंस उनको होते रहते बच्चों को, बिकॉज उन लोगों का उतना अवेयरनेस नहीं रहता। उनकी इम्यूनिटी उस समय मतलब उनके पीडियाट्रिक एज ग्रुप तक के काफ़ी ज़्यादा डेवलप हुई है। मुझे लगता है कि वो आसानी से इस इन्फेक्शन से फाइट कर जाएंगे। अंतिम प्रश्न, ग्रामीण अंचल में मरीज काफ़ी बढ़ रहे हैं, आपके पास जो OPD आती है उसमें भी आए दिन मरीजों की संख्या बढ़ रही है, क्या कारण हो सकती है, क्या लगता है आपको? ग्रामीण अंचल में एक तो मिसकंसेप्ट होता है कि ऐसी कोई बीमारी नहीं रहती। बाद में ये मान के चलिए कि कोई प्रोग्राम है तो कितना भी आप समझाओ कि भाई मेरे पास ग्रामीण अंचल के कई वर्कर्स हैं, मेरे हॉस्पिटल में काम करते हैं, कि कोई बहुत ज़रूरी है तो जाओ, तो उनके काफ़ी अलग बॉन्ड्स रहते हैं आपस में, नहीं भाई जाना ही पड़ेगा मुझे। तो असेंबली बहुत बड़े वॉल्यूम में होती है उनकी, कोई भी फंक्शन में। ये सब चीज़ों को बहुत स्ट्रिक्टली अवॉइड करना चाहिए, क्योंकि वैसे एक भी पेशेंट अगर रहता है तो वो सुपर स्प्रेडर बन जाता है।
तो एक वो कंसेप्ट भाई पब्लिक गैदरिंग अवॉइड करना चाहिए। सेकंड, वैक्सीनेशन, जो मिसकंसेप्ट उन लोगों में है वो बहुत इम्पोर्टेंट है कि उनमें अवेयर कराना। थर्ड, जब भी बीमारी होती है तो उसको पास के, अब ऐसे महामारी के समय पास के गवर्नमेंट हॉस्पिटल या फिर प्राइवेट हॉस्पिटल में जाके उन्होंने सलाह लेनी चाहिए। होता क्या है कि फाइनेंशियल के जो अनक्वालिफाइड डॉक्टर्स रहते हैं वो लोग काफ़ी समय खराब कर देते हैं पेशेंट का, और उन पर भरोसा काफ़ी ज़्यादा रहता है। तो मैं उनसे भी रिक्वेस्ट करूँगा जो भी इथिकल अनइथिकल वे से प्रैक्टिस करते हैं ग्रामीण में, उन्होंने अवेयर करना है। ये महामारी का समय ऐसा है कि इसमें हम लोग अगर आगे आके ज़्यादा समाज के लिए काम करें तो ज़्यादा बेहतर है, क्योंकि बाकी समय तो आपसे कोई पूछता नहीं है। ये महामारी में सही में हमने पब्लिक को हेल्प करनी चाहिए, अच्छी से गाईड करनी चाहिए। परतवाडा इथे शासनाच्या वतीने आपण जे तिथे कोविड सेंटर उभारण्यात आलेलं आहे, एकूणच कशी सेवा आपल्याला इथे प्रदान केल्या जाते आणि कोणते कोणते डॉक्टरांचा याच्यामध्ये पॅनल आहे? परतवाडा येथे भामकर कोविड भामकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कोविड हॉस्पिटल उभारलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे सर्वसाधारण पेशंट, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे ते पेशंट आणि ज्यांना ICUची गरज आहे अशा पेशंटला आम्ही इथे सेवा देत आहे। आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ 600 ते 650 पेशंट डिस्चार्ज केलेले आहे, बरे होऊन घरी गेलेले आहे। एकूणच इथे जे पेशंट आता येणार आहे त्याचा रेशो काय आहे की ज्यांच्यामध्ये पेशंट ठीक होत आहे किंवा क्रिटिकल केअरमध्ये आपण त्यांना पेशंटला रेफर करावं लागते? मागच्या महिन्यामध्ये रिकव्हरीचा रेट या महिन्यापेक्षा फार चांगला होता। या महिन्यामध्ये पण रिकव्हरी आहे, पण कंपॅरेटिव्हली थोडेसे पेशंट जास्त वेळ घेत आहे रिकवर होण्यासाठी। आपल्याला सर असं वाटतं की ज्या प्रकारे आपण इतकी चांगली सुविधा इथे उपलब्ध करून देतात त्याच प्रकारे इथे अजून बेड किंवा अशा सुविधा वाढवण्याची आवश्यकता आहे? हो, असं वाटतंय मला की आपलं परतवाडा शहर आणि अचलपूर शहर याला बाकीचे अटॅच पेरिफेरी पण आहे, त्याच्यासाठी बेड्स असले तर फारच चांगली गोष्ट आहे। कारण की एवढी म्हणजे कुटीर रुग्णालय आणि भामकर कोविड हॉस्पिटल हे असतानाही आपल्याकडचे बरेचसे पेशंट बाहेरगावी जातात, जसं की अमरावतीला वगैरे। तर आणखीन बेड्सची सुविधा असली परतवाड्यामध्ये तर सोयीचं होईल रुग्णांसाठी। कधी कधी असं होतं की पेशंट हा खूप सिरियस असतो, त्या स्टेजला आपल्याकडे येतो आणि आपण त्याला वाचू शकत नाही। अशा वेळेस जे डॉक्टर्स आहे किंवा हॉस्पिटल त्याला बदनाम करण्याचं असं काहीतरी कृत्य केलं जाते की यावर आपल्या काही प्रतिक्रिया, आपण जे जीव धोक्यात टाकून आज सेवा देत आहे? याच्यावर मला असं काही खूप जास्त बोलायचं नाही आहे। आम्ही आमचं काम करत राहतो, बाकीचे ज्याला जो विचार करायचा आहे तो करू शकतो। मला असं वाटतं की पेशंटचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, बाकी ह्या सगळ्या गोष्टीकडे मला असं वाटतं माझं पर्सनली तरी मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही। आपल्याला काय वाटतं सर, कोरोनाचे जे प्राथमिक लक्षण आहे आणि गंभीर लक्षण आहे या दोघांमध्ये काय फरक आहे? प्राथमिक लक्षणं याच्यामध्ये खोकला, साधा खोकला, कोरडा खोकला, ताप, वीकनेस येते, पेशंटला थकवा येते, खूप भूक नाही लागत, तोंडाची चव जाते, कोणाकोणाला स्मेल पण नाही येत। आणि गंभीर लक्षणं म्हणजे थोडं जरी चाललं तर पेशंटला धाप लागते, पेशंटला श्वास घेण्यास त्रास होते, कधी कधी तर पेशंटला रेस्टिंग कंडिशनमध्ये म्हणजे पेशंट झोपलेला असताना पण अस्वस्थ होते। आणि बऱ्याचदा पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन खूप कमी असते, पण पेशंट एकदम कम्फर्टेबल बसलेला असते, त्या स्टेजला हॅपी हायपोक्सिया म्हणतात। ती कंडिशन पेशंटसाठी धोकादायक ठरू शकते, कारण पेशंटला असं वाटतं की मला काहीच नाही झालं, पण ॲक्च्युअलमध्ये तसं नसते। पेशंटला बऱ्यापैकी निमोनिया डेव्हलप झालेला असतो। जे कोरोनाचे जे पेशंट आहे आफ्टर त्यांनी ठीक झाल्यानंतर, म्हणजे ऑक्सिजन कोणाला लागते, कोणाचा स्कोर 10 ते 15 असू शकतो, पण ठीक झाल्यानंतर किती वेळ त्यांना रिकवर म्हणजे विकनेस जाण्यासाठी रिकवर होण्यासाठी लागतो? ॲटलिस्ट पेशंटला जो श्वास घेण्याला त्रास होतो तो जायला, सर्वसाधारण पेशंटला जो ऑक्सिजनवर असेल त्याला एक 5 ते 6 दिवस सर्वसाधारण पेशंटला लागतात। खूप जास्त सिव्हिअर पेशंट असेल तर त्याला 15 दिवसपेक्षा जास्तही वेळ लागू शकतो। आणि तो डिस्चार्ज म्हणजे ऑक्सिजन काढल्यानंतरही त्याला सर्वसाधारण वॉर्डमध्ये 1 आठवडा
वॉर्डमध्ये ठेवावा लागू शकतो. आणि जे सर्वसाधारण पेशंट आहेत ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही आहे त्यांना 1 आठवडा पूर्णतः प्रॉपरली रिकवर होण्यासाठी लागतात. आपले जे डॉक्टर भामकर कोविड सेंटर आहे ते किती बेड उपलब्ध आहे? आपल्याकडे 60ची परमिशन आहे आपल्याला. आणि म्हणजे अशी मागणी आहे की 10 बेड अजून वाढवण्यात यावे. म्हणजे परिस्थिती गंभीर आहे ते पहा. हो. एक शेवटचा प्रश्न, ज्या पेशंटला छोटे मोठे ताप येते, सर्दी खोकला असते, त्यांनी सुद्धा गांभीर्याने घ्यायला पाहिजे ही विभाग यावर. मला असं वाटते त्यांनी गांभीर्याने घ्यायलाच पाहिजे. कारण हाच छोटा मोठा ताप, सर्दी, खोकला हे पुढे चालून श्वास घेण्यास त्रास होणे, गंभीर ताप येणे आणि खूप जास्त विकनेस पेशंटला वाढतो आणि मग पेशंटला ऑक्सिजन वगैरेची गरज पडते. तर मला असं वाटतं की सुरुवातीलाच इनिशियल स्टेजला जर ट्रीटमेंट केली तर एवढ्या मोठा गंभीर आजारामध्ये रूपांतर होणार नाही. यहाँ पर अचलपुर के उपविभागीय अधिकारी संदीप अपार द्वारा भी कहा गया है कि IIMA के करीब 85 डॉक्टर शहर में हैं जो सेवाएं दे रहे हैं, और MD डॉक्टर जो है MD मेडिसिन, इन लोगों ने साथ आकर और भी कोविड सेंटर स्थापित करना चाहिए ऐसा प्रस्ताव अगर लाए तो वो यह प्रस्ताव शासन को भेजेंगे और जल्दी उन्हें मंजूरी मिलेंगी. अचलपूर तालुक्यात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव बघता शासकीय जे रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये किती सेंटर उघडण्यात आलेले आहे आणि अजून बेड वाढवण्याची किंवा कोविड सेंटर वाढवण्याच्यासाठी काही प्रस्ताव शासनाने पाठवला आहे? अचलपूर तालुक्यामध्ये वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कुठेही येथे आपण जे पहिल्यांदा 30 बेडचं आपण 71 पूर्णपणे ऑक्सिजन बेड ICU आहेत आणि ऑक्सिजन बेड 100% ऑक्सिजन बेड कुटीमध्ये आहेत. ही बेड संख्या आपण मागील 15 दिवसामध्ये वाढवली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये पहिल्यांदा 65 बेड होते, तिथं आता 80 बेड करण्यात आलेले आहेत. तिथं माईल्ड सिम्पटोमॅटिक पेशंटवर उपचार होतो. आणि त्याचबरोबर जुळढगाण येथे सुरुवातीला 70 की 80 बेड होते, त्याचे पण 100 बेडमध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याकडं 3 ठिकाणी शासकीय इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्याचबरोबर सध्या कल्याण मंडपमध्ये किमान 50 ते 55 बेड ची क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. तिथं आतलं काम चालू आहे तिथं कल्याण मंडपमधलं. तेही लवकर ते 4-5 दिवसामध्ये तेही सुरुवात होईल. तिथं माईल्ड सिम्पटोमॅटिक पेशंट्सला ट्रीटमेंट देण्यात येईल. आणि त्याचबरोबर काही ग्रामीण भागामध्ये जिथं PHC आहेत त्या PHCमध्ये सुद्धा किमान 20-20 बेडची कपॅसिटी निर्माण करण्याची तयारी करण्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना वरिष्ठ स्तरावर निर्देश देण्यात आलेले आहेत. तशी पण ती तयारी करीत आहेत. आणि जे व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये आहेत सध्या त्यांच्याकडे लक्ष देणे आणि त्यांचं काळजी घेणे यासाठी ग्रामीण भागामधील तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये काम चालू आहे. आशा वर्कर MPW हे त्यांच्यावर मॉनिटर करतात. एकूणच ग्रामीण क्षेत्रामध्ये पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आपल्याकडे प्रशासनाकडे ही माहिती आहे का? त्यासाठी सुद्धा काही उपाययोजना केल्या? तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढत आहे, हे सत्य आहे. यासाठी पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी हे त्याचे जबाबदार अधिकारी आहेत आणि गट विकास अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी 7 नोडल ऑफिसर्सची नेमणूक केलेली आहे. त्या सर्व नोडल ऑफिसर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणे, दंडात्मक कारवाया करणे, त्याचबरोबर जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना हेल्पलाईन म्हणून त्यांना माहिती उपलब्ध करून देणे, त्यांची काही अडचण असेल तर त्या अडचणी सोडवणे, तातडीने उपचाराची गरज एखाद्या रुग्णाला पडत असेल तर त्या नोडल ऑफिसरच्या माध्यमातून ती उपलब्ध करून देणे, अशा जबाबदाऱ्या चालू केलेल्या आहेत. शहरी भागामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये हेल्प डेस्क चालू आहे आणि हेल्प डेस्कच्या माध्यमातून परतवाड्यासाठी एक वेगळे नोडल ऑफिसर रोहन राठोड आणि अचलपूरसाठी गौरव हे नोडल ऑफिसर आणि त्यांच्यासोबत 7 ते 8 कर्मचाऱ्यांची टीम, अशा प्रकारे प्रशासकीय स्तरावर हेल्प डेस्क आणि कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे आणि त्याच्या माध्यमातून
रुग्णांशी संपर्क साधून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते आणि होम आयसोलेशनमध्ये असेल तर त्यांना त्यांच्यावर देखरेख केली जाते. महत्त्वाचा प्रश्न आपल्या इथे परतवाडा येथे 65 बेडचा कोविड सेंटर चालू आहे, डॉक्टर भामकर रुग्णालय येथे. अशा प्रकारचे अजून कोविड सेंटर निर्माण करण्यासाठी शासनाचे काही प्रयत्न आहे का? शासन जिथे कमी पडलं तिथे प्रायव्हेट डॉक्टरांची एक पॅनल तयार करून सेंटर तयार करण्यात येईल. ॲक्च्युली शासनाची जी कपॅसिटी आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त क्षमतेनं आपण अचलपूर परतवाड्यामध्ये आज इथे रुग्णांसाठी सोयीसुविधा करत आहोत. परंतु एक मर्यादा आहे, कारण शासकीय व्यवस्थेला कोरोनासोबतच इतर ज्या आरोग्यविषयक बाबी आहेत, जसं की लसीकरण आहे, नंतर वेळेवर येणाऱ्या ॲक्सिडेंटच्या केसेस आहेत, नंतर डिलिव्हरीच्या केसेस आहेत, त्याचबरोबर PM करणे आणि वेगवेगळ्या इतर जे आजार आहेत त्यावर कारवाई करणे, त्यावर उपचार करणे, यासाठी कोरोनासोबतच या बाबतीसाठी पॅरलली वर्क करावं लागत आहे. त्यामुळं येणारी जबाबदारी किंवा येणारा हा भार वगळता मी आवाहन करू इच्छितो की परतवाडा शहरामध्ये IMAच्या माध्यमातून जवळपास 85 डॉक्टर्स इथे आहेत, बरेचसे MD डॉक्टर्स आहेत इथे, आणि त्यांनी पुढे यावं आणि नागरिकांना एका शासकीय दरामध्ये कोरोनाशी संबंधित जे उपचार आहेत त्यासाठी पुन्हा एखादी संस्था उभारावी. डॉक्टर भामकर हॉस्पिटल चालू आहे, तथापि त्याच्याबद्दल टिप्पणी करणे हे मला म्हणजे माझ्यापेक्षा आरोग्य विभाग त्याबद्दल चांगलं टिप्पणी करू शकेल. त्यांच्या कामाबद्दल लेखाजोखा मांडण्याची इट इज नॉट माय कपॅसिटी ऑफ मी त्यासाठी सक्षम नाही आहे. आरोग्य विभाग एखाद्या दवाखान्याची कपॅसिटी चेक करण्यासाठी ते आरोग्य विभागाचं काम आहे. परंतु तसंच एखादं हॉस्पिटल अजून जर ग्रामीण आपल्या परतवाडा शहरामध्ये सुरू झालं, जवळपास 100 बेडची जर अजून सुरुवात झाली तर निश्चितच अचलपूर आणि परतवाडा शहरातील आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांना एक चांगला रिलीफ मिळू शकेल. शेवटचा प्रश्न, शासनाने 23 तारखेपर्यंत लॉकडाऊन शिथिल करण्यासोबत 11 ते 3चा वेळ म्हणजे 3 वाजतापर्यंत वेळ दिलेली आहे, यावर काय प्रतिक्रिया? त्याच्यामध्ये कोणत्या दुकानं सुरू राहणार? माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 11 वाजेपर्यंत जो वेळ होता तो आता 3 वाजेपर्यंत फक्त घरपोच सेवा देण्याच्या संदर्भातच केलेला आहे. त्यानुसार भाजीपाला, फळ विक्रेते, त्यानंतर किराणा विक्रेते, किराणाचे होलसेलर्स, अंडी विक्रेते, नंतर त्याच्यानंतर कन्फेक्शनरी आणि बेकरी यांना ही सूट देण्यात आलेली आहे. मात्र यासाठी त्यांनी घरपोच सेवा उपलब्ध करून द्यावी, यासाठी त्यांना त्यांचे दुकान ते 3 वाजेपर्यंत उघडं ठेवता येणार आहे. मात्र त्यांनी त्या दुकानामध्ये सर्वसामान्य ग्राहकांना एंटरटेन करू नये ही त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. बाकी त्याच्या वगळता सर्व दुकानं बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहतील असे निर्देश आज आहेत. मी कॅमेरामॅन मोनीसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाडा.